अति तिथं माती असं म्हणतात. त्याप्रमाणे सध्या धनंजय मुंडे यांचे ग्रहमान काही ठीक दिसत नाहीत. वाल्मिक कराडचं प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण आणि त्या माध्यमातून समोर आलेली बीड जिल्ह्याची दयनीय परिस्थितीने महाराष्ट्र खडबडून जागा झाला आहे. जे लोक आजवर खाजगीत दबक्यात बोलत होते तेच लोक आता उघडपणे बिनधास्त बोलू लागले आहेत, तेही धनंजय मुंडे यांच्या विरोधात. स्वपक्षातले लोक असो अथवा मित्रपक्षातले विरोधातले आमदार असो, या सर्वांनी धनंजय मुंडे यांना घेरलेलं आहे. शिबीराजासारखी धनंजय मुंडेंची अवस्था झाली आहे. पाळलेल्या कबुतरासाठी स्वतःची मांडी कापून घेण्याची वेळ शिबीराजावर जशी आली होती तशीच वेळ वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आली आहे. महाराष्ट्रातला एकही वजनदार नेता धनंजय मुंडेंची बाजू घ्यायला तयार नाही. जे बोलत आहेत ते वरवरचं बोलत आहेत. मनापासून प्रत्येकाच्या मनात द्वेष असल्याचे जाणवत आहे. कारण सत्ता, संपत्ती आणि दहशत यांची झळ प्रत्येकाला बसलेली असावी. प्रत्येकजण कुठे ना कुठे पोळलेला असावा, म्हणून या वाईट परिस्थितीत सोबतीला कोणीच नसल्याचे दिसून येते. पालकमंत्री असण्याच्या काळात सामाजिक क्षेत्रातील आंदोलनकर्त्यांना एक एक करून पोलिसांकरवी प्रसाद देण्याचं, चोपण्याचं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अघोरी प्रयोग केले गेले. विरोधक तर संपलेच, त्याबरोबर लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे समाजसेवकही दबावात ठेवले. आंदोलन करताना दिसला की मुंडेसाहेब पोलिसांना डोळा मारत आणि नंतर पोलीस निब्बार लाठीमार करून चोपून काढत. एवढंच नाही तर जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाच्या लाठीमारानंतर बीड जिल्ह्यात जे जाळपोळीचं प्रकरण झालं, त्या जाळपोळीच्या प्रकरणाच्या वेळी देखील धनंजय मुंडे यांचाच हात असल्याचा, यांचेच कट कारस्थान असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत. आणि या प्रकाराला जबाबदार धरण्यात आलं जरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलनकर्ते. हे जाळपोळ प्रकरण म्हणजे जातीवाद असा भासवण्यात आला. जरांगे पाटील यांना आणि त्यांच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वास्तविकता ही वेगळीच होती असं लोक बोलत आहेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये एकदम परिस्थिती विरोधात जात असताना या शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आता वेगळं वळण घेत आहेत. म्हणजेच करते करविते आणि पडद्या मागचे सूत्रधार कोण होते या संशयातून तर्क वितर्क बुद्धीकडे लोक आता विचार करू लागलेले आहेत. ही परिस्थिती अनेकांनी अनुभवली. थोडक्यात लोकशाही लाथाडून हुकुमशाहीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालं होतं. त्यामुळेच निवडणुकामध्ये बूथ कॅप्चर करण्याचे प्रकार झाले आणि तेही जगजाहीर. म्हणूनच काल जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला आव्हान केले आहे. फोटो व्हिडिओचे एव्हिडन्स असूनही कारवाई का करण्यात आली नाही यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. आजवर लोक फक्त मंत्रिपदाचाच राजीनामा मागत होते, परंतु आता धनंजय मुंडे यांची आमदारकीच धोक्यात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि या सर्व प्रकरणामध्ये फक्त मुंडेच नाही, फक्त वाल्मिक कराडच नाही, तर त्यांना साथ देणारे अधिकारी, पोलीस कर्मचारी, SP, जिल्हाधिकारी यांच्यावर देखील हे प्रकरण शेकणार का हे येणाऱ्या काळात दिसेलच. हम तो डुबे सनम तुमको भी ले डुबेंगे असं हे चित्र काळ, वेळ आणि परिस्थिती या अनुरूप बदलताना आणि वेगळं वळण घेताना दिसत आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.